नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज सकाळी उठायचा खूपच कंटाळा आला होता, कारण कालच्या प्रवासाने इतका थकवा आला होता आणि पाय पण खूप दुखत होते. पण कंटाळा करून चालणार कसं? जबाबदाऱ्या काही संपत नाहीत. मग म्हटलं आता उठल्या उठल्या भाजीला काय करायचं. तेवढ्यात मला फ्रीजमध्ये बटाटे दिसले. मग मी बटाटे लावले कुकरला. म्हटलं आता बटाटे शिजेपर्यंत आपली आंघोळ होऊन जाईल. मुलांना उठवलं. शिवची काही झोप झाली नव्हती, तो अजून आळसच देत होता. म्हटलं आता मुलं त्यांचं ते आवरून घेत आहेत, तर आपण आपलं काम उरकून घ्यावं. तर मग मी पीठ चाळून घेतलं आणि कणिक मळायला घेतली. तर कणिक मी व्यवस्थित मळली आणि साईडला भिजण्यासाठी ठेवून दिली. म्हटलं आता मग भाजीची तयारी करून घ्यावं. तर मग मी भाजीसाठी कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी सगळी तयारी करून ठेवली. आणि बटाटे पण छान शिजलेले होते. खूप गरम होते अजून, माझा हात खूप भाजत होता. पण घाई इतकी झाली होती की मला गरम गरमच करणं भाग पडलं. मग मी पटापटा बटाट्याची कटिंग चॉपिंग वगैरे सगळी करून घेतली. त्याच्यानंतर बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली. तर आमच्या घरात बटाटा सगळ्यांनाच खूप आवडतो. चपाती बटाट्याची भाजी असली तर पोरं खूप आवडीने जेवतात. तर बटाट्याची भाजी करून घेतलं. ऑलमोस्ट भाजी होत आलेली होती आणि इकडं मुलांचं पण गोंधळ चाललेला होता. तर त्याच्यानंतर मग मी घेतल्या चपात्या करायला. मुलांसाठी एवढ्याच केल्या. म्हटलं आता इतकी घाई झाली आहे, आपल्यासाठी नंतर करून घ्यावं. मग मुलांसाठी 3-4 चपात्या केल्या आणि त्याच्यानंतर मग मी घेतलं टिफिन भरायला. तर टिफिन रेडी झाली होती. तर आम्हाला छोट्या ब्रेकसाठी आणि मोठ्या ब्रेकसाठी असे 2 डबे द्यावे लागतात. मग मी टिफिन रेडी करून त्यांच्या टिफिन बॅगांमध्ये टिफिन ठेवून त्यांचा टिफिन रेडी केला. नंतरनं मग दोघांनाही दूध दिलं प्यायला, कारण सकाळी जाताना फक्त दूध पिऊन जातात. नाश्ता काही करणं होत नाही एवढं सकाळी सकाळी. त्याच्यामुळे त्यांनी फक्त दूध पिलं आणि निघाले स्कूलला. तर जाता जाता पण रस्त्यामध्ये शिवची खूप मजा मस्ती चाललेली होती. उड्या मारत कसं चाललं आहे बघा टनाटना. तर आम्हाला वाटलं आता उशीर झाला आहे, बस मिस होते का काय, पण वेळेवर बस आली होती. मग काय मुलांना आम्ही टाटा बाय बाय केलं आणि घरी आलो. घरी आल्याच्यानंतर म्हटलं आता खूपच कंटाळा आला आहे. पहिल्यांदा आपलं चहा आणि बिस्किट खावं आणि त्याच्यानंतर मग आपल्या दिवसाची सुरुवात करावी. मग थोडीशी एनर्जी आली चहा पिल्याच्यानंतर. मग पहिल्यांदा म्हटलं आता देवपूजा करून घ्यावी. देवपूजा केल्याच्यानंतर मन अगदी प्रसन्न छान वाटायला लागलं. मग त्याच्यानंतर मग म्हटलं आता घरातली कामं करून घ्यावं. तर आधी म्हटलं सोफा सेट करून घ्यावा. तर मी सगळं हे माझं रोजचंच काम आहे. पहिल्यांदा मी सोफा वगैरे स्वच्छ झाडून घेतला. त्याच्यानंतर मग सोफा छान सेट करून घेतला आणि मग बाकीची पण काही आहे ती साफसफाई करून घेतली. कारण ही कामं रोजच्या रोज झाल्याशिवाय काही करमत नाही. कितीही कंटाळा आला तरी ही कामं करणं गरजेचंच आहे. कारण एक दिवसही हे काम नाही केलं तरी चुकल्यासारखं होतं. सवयीचा परिणाम, बाकी काही नाही. मग झाडू मारून घेतला. त्याच्यानंतर मग साफसफाई इकडं तिकडं फरका मारल्याशिवाय बाकीची काही साफसफाई होत नाही. मग मी TV, कपाट वगैरे सगळं पुसून घेतलं. बाकीच्या शोच्या वस्तू वगैरे ते सगळं पुसून घेतलं. त्याच्यानंतर हा लकी बांबू, त्याचं पाणी रोज बदलावं लागतं. मग ते बदलून ठेवलं. नंतर घेतली मी फरशी पुसायला. तर मी फरशी हातानेच पुसते, कारण मला मॉपनी पुसलेलं आवडत नाही. तर लास्टला मी किचन पण सगळं स्वच्छ केलं. हे बघा, आता माझी ऑलमोस्ट सगळी कामं संपलेली आहेत. आता थोडंसं रिलॅक्स वाटते. आता म्हटलं थोडासा आराम करून घ्यावं, पण भूक पण तेवढीच लागलेली. म्हटलं मग जेवण करते पहिला आणि मग आराम. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.